सप्रेम जय महाराष्ट्र. आज आपण एका अशा व्यक्तिमत्वाबरोबर बसलेलो आहोत, ज्या व्यक्तिमत्वाची ओळख करून देण्याची मला अजिबात गरज वाटत नाही. कारण हे व्यक्तिमत्व फक्त ठाणे जिल्ह्याचं व्यक्तिमत्व नाही. हे व्यक्तिमत्व उभ्या महाराष्ट्राचं व्यक्तिमत्व झालेलं आहे. या 2022च्या नंतरचा हा जो काळ सर्वांनी पाहिलाय, उभ्या महाराष्ट्राने पाहिलाय, पण ज्यांनी हा काळ अनुभवलाय, ज्यांनी या काळाच्या कळा सोचलेल्या आहेत, त्या व्यक्तिमत्वावर आज आपण सर्व बसलेलो आहोत. त्यांच्याकडे पाहिल्यानंतर तुम्हाला यत्किंचितही वाटणार नाही की काही घडलंय, कारण अशा प्रकारे ह्या साऱ्या काळाला ते सामोरे गेलेले आहेत. त्यांचं नाव आहे शिवसेना नेते खासदार राजनजी विचारे साहेब. खऱ्या अर्थाने राजनजी विचारे साहेब म्हटलं तर आपल्या धर्मवीर दिघे साहेबांचा तो काळ आठवतो. दिघे साहेबांच्या सोबत वावरलेली ही सारी मंडळी, त्यांच्या मुशीत तयार झालेली ही सारी मंडळी, त्यांच्या त्या विचारांमधून घडलेली ही मंडळी, त्यांनी तोही काळ पाहिलाय, त्यांनी हाही काळ पाहिलाय. अशा ह्या काळामध्ये आणि तेव्हाच्या काळामध्ये नेमका काय फरक वाटतो, नेमकं ह्यांच्या मनामध्ये नेमकं काय चाललंय, आज आपण खरं तर त्यांच्याकडून जाणून घेऊयात. कारण मी इथे जास्त काही बोलणार नाही. जे काही बोलतील ते स्वतः विचारे साहेब बोलतील. ते आपला काळ सांगतील, आपला अनुभव सांगतील, आपला राजकारणातला जवळपास 40 वर्षांचा अनुभव सांगतील. आपण त्यांच्याशी सिद्धात बोलूया. साहेब, आम्ही तुम्हाला फार जवळून पाहतो. गेल्या 2 महिन्यांचा काळ, विशेषतः ज्यावेळेस या निवडणुका लागल्या त्यावेळेसचा आणि आतापर्यंतचा, म्हणजे जवळपास आता हा प्रचार संपत आलेला आहे, तिथपर्यंतचा काळ आम्ही पाहतोय. खरं तर जनतेने ही निवडणूक हातात घेतली एवढंच आम्हाला दिसतं. साहेब, तुम्ही काय म्हणाल या सर्वाविषयी? नमस्कार. तुम्ही बघितलं असेल, मी स्वतःला भाग्यवान समजतो की मी हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे ह्यांच्याबरोबर सुद्धा मी काम केलेलं आहे आणि आमचे गुरुवर्य धर्मवीर आनंदिगे साहेब ह्यांच्याबरोबर सुद्धा काम केलेलं आहे. आणि तिसरी पिढी म्हणजे तुम्ही बघितलं असेल, उद्धव साहेब असतील, आदित्य साहेब असतील. मला वाटतं शिवसेना हे पहिली सत्ता ही ठाण्याने दिलेली आहे आणि या ठाण्यामध्ये मला वाटतं माझी राजकीय सुरुवात त्या ठिकाणी झाली. वयाच्या 16 वर्षापासून धर्मवीर आनंदिगे साहेबांच्या सानिध्यामध्ये राहून मला वाटतं मी माझ्यासारखा एक सामान्य कार्यकर्ता, शाखा प्रमुख, 4 वेळा नगरसेवक, त्यानंतर महापौर, आमदार, 2दा खासदार आणि आता परत तिसऱ्यांदा खासदार म्हणून या ठिकाणी मी इलेक्शन लढवत आहे. आज तुम्ही बघितलं असेल, या ठाण्यामध्ये दुसऱ्यांदा गद्दारी झालेली आहे. मला वाटतं 89 साली पहिली गद्दारी या ठाण्यामध्ये झाली आणि त्यावेळेला त्या ठिकाणी गद्दारी झाल्यानंतर सर्व नगरसेवकांचे त्या ठिकाणी राजीनामे घेतले होते आणि 4 वर्ष तिथे लोकप्रतिनिधी नव्हते, फक्त काँग्रेसची त्यावेळेस सत्ता होती, कारण आम्ही राजीनामे दिल्यामुळे त्यांची सत्ता त्या ठिकाणी होती. आणि त्यानंतर एक हाती सत्ता या ठाण्याला परत एकदा निर्विवाद सत्ता या ठाण्याला मला वाटतं महानगरपालिकेमध्ये प्रथम महापौर त्या ठिकाणी आमचा बसला. आणि तुम्ही बघितलं असेल, त्यानंतर ही दुसऱ्यांदा ही गद्दारी झालेली आहे आणि ही गद्दारी नुसती ठाण्याला नाही तर एक महाराष्ट्राला लागलेला एक कलंक आहे. आणि तुम्ही बघितलं असेल, या संबंध या जडणघडणीमध्ये गेल्या 2 ते सव्वा 2 वर्षामध्ये जे शिवसेनेचे कट्टर कार्यकर्ते होते, ज्यांनी यांना नगरसेवक, त्यानंतर त्या ठिकाणी आमदार म्हणून त्यांना काम करण्यासाठी, त्यांना जिंकून आणण्यासाठी दिवस रात्र प्रयत्न केले, अशा शिवसैनिकांना तुम्ही गद्दार व्हा आणि आमच्या पक्षात या आणि त्यासाठी त्यांच्यावरती दडपण आणून त्यांचे व्यवसाय उद्योगधंदे बंद करून आज तुम्ही बघितलं 80 वर्षाच्या एका वयस्कर मंडळीला सुद्धा, ज्येष्ठ शिवसैनिकाला सुद्धा त्या ठिकाणी खोट्या केसेस टाकल्या गेल्या आणि अशा अनेक शिवसैनिकांना त्रास देण्याचं काम त्या धर्मवीर आनंदिगे साहेबांनी, त्यांचा जो आनंद आश्रम होता त्या आश्रमामध्ये त्यांनी सर्वसामान्याला, सर्व जाती धर्माच्या लोकांना
त्या ठिकाणी न्याय देण्याचा प्रयत्न केला. मग तो कुठल्याही जातीचा असो, कुठल्याही पक्षाचा असो, कुठल्याही पंथाचा असो, त्या ठिकाणी दिघे साहेबांच्या न्यायालयामध्ये न्याय मिळायचा. आणि त्या ठिकाणी खऱ्या अर्थाने निर्णय घेतला जायचा. आणि ते चालू असताना आज तुम्ही बघितलं असेल त्या आनंद आश्रमामध्ये आज फक्त शिवसैनिकांना कशा पद्धतीने त्या ठिकाणी खोट्या केसेस टाकणे, त्यांच्यावर त्यांचे उद्योगधंदे कसे बंद होतील, त्यांचे झुणका भाकर केंद्र असेल, त्यांची व्यवसायाची जी काय असेल ते सर्व नाकाबंदी करून त्यांना नेस्तानाबूत करून त्यांना त्रास देण्याचं काम त्या आनंद आश्रमामधून त्या ठिकाणी होत होतं. आणि जनतासुद्धा ही उघड्या डोळ्यांनी बघत होती. आज तुम्ही बघितलं असेल पोलीस स्टेशनच्या आवारामध्ये त्या ठिकाणी गुंड तर मारामाऱ्या करत होते, परंतु त्या दिवशी फॉर्म भरायला जाताना त्या ठिकाणी 2 गुंड जे त्या ठिकाणी तुरुंगात असायला पाहिजे होते, परंतु 2 गुंड पोलिसांच्या समोर त्या ठिकाणी आपापसामध्ये मारहाण करत आहेत. आणि आज पोलिसांसुद्धा त्या ठिकाणी त्यांचं काम करून दिलं जात नाही. कुठल्याही खात्यामध्ये जोर जबरदस्ती. आज तुम्ही बघितलं असेल ठाणे महापालिका ही एकमेव अशी महानगरपालिका आहे, तुम्ही बघितलं असेल 5,250 कोटीची हे बजेट असलेली महापालिका. पण या महापालिकेच्या गेल्या 2-2.5 वर्षामध्ये संपूर्ण त्या ठिकाणी त्याचा खजिना त्या ठिकाणी रिकामा करण्यात आलेला आहे आणि स्वतःचा झोळा भरण्याचं काम चालू आहे. तुम्ही बघितलं असेल की या ठिकाणी महानगरपालिकेमध्ये गेल्या 2 ते 2.5 वर्षाची बिलंसुद्धा त्या ठिकाणी थकीत ठेवलेली आहेत आणि ते बिल भरायला त्यांच्याकडे म्हणजे द्यायला त्यांच्याकडे पैसे नाहीत. कामं करून घेतली जातात, निकृष्ट दर्जाची कामं चालू आहेत. त्या ठिकाणी जे पाहिजे ते होत नाही आणि फक्त फायली बनवायच्या आणि बिलं काढायच्या हे उद्योगधंदे चाललेले आहेत. आणि तुम्ही बघितलं असेल आज या महानगरपालिकेची अवस्था अशी झालेली आहे की जी परिवहन सेवा त्या ठिकाणी हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि आमचे गुरुवर्य धर्मवीर आनंदीगे साहेब यांनी सुरू केलेली परिवहन जे आहे सेवा आहे, त्या परिवहन सेवेचं तुम्ही बघितलं असेल आज गेले 12 वर्षाची त्यांची देणी थकीत आहे. आज कित्येक वेळा पगार त्यांना वेळेवर मिळत नाही. आणि आज तुम्ही बघितलं परिवहन अवस्था खरोखर आज त्या परिवहन कर्मचारी बिचारे जीव मुठीत घेऊन त्या ठिकाणी काम करत आहेत. आणि अशा परिस्थितीमध्ये आज कुठलेही हॉस्पिटल असो, एका दिवशी 18 लोक मृत्यू पडली त्या कळवा रुग्णालयामध्ये. काय चाललं आहे काय साहेब? फक्त शिवसैनिकांना त्रास द्यायचा, खोट्या नाटे आरोप करायचं. आज तुम्ही बघितलेच आमचे MK मडवीसारखा एक पदाधिकारी त्या ठिकाणी नगरसेवक, आज त्यांच्यावरती सुद्धा तडीपारची हे नोटीस मारली होती. शेवटी हायकोर्टात जाऊन त्यांना ते हे करावं लागलं. त्यांना परत दुसऱ्यांदा त्रास देण्याचा प्रयत्न केला. म्हणजे कार्यकर्त्यांवरती खोट्या केसेस टाकणे. आमचे अण्णा देशमुख म्हणून आमचे पदाधिकारी होते, त्यांच्यावरती खोट्या गुन्हे दाखल केले. आमचे केदार दिघे जिल्हा प्रमुख होते, त्यांच्यावरती गुन्हे दाखल केले. त्यानंतर आमचे चिंतामणराव कारखानीस आहेत, त्यांच्यावरती गुन्हे दाखल केले, खोट्या केसेस टाकल्या. म्हणजे अशा पद्धतीने तुम्ही सत्तेचा जर गैरवापर करत असतील तर मला वाटतं ही जनता उघड्या डोळ्यांनी बघते आणि ती वेळ आता आलेली आहे. आणि जनता नक्कीच यावेळेला या सर्व गोष्टीचा विचार करेल असा विश्वास मला वाटतो. पण एकच सांगतो, या धर्मवीर आनंदीगे साहेबांच्या माध्यमातून या ठिकाणी ज्यावेळेला धर्मवीर आनंदीगे साहेबांनी म्हटलं होतं की गद्दारांना क्षमा नाही, आणि या गद्दारांना खरोखर अर्थाने हे ठाणेकर क्षमा करणार नाहीत आणि परत एकदा ही गद्दारी होऊ नये यासाठी विक्रमी मतदान करतील आणि या गद्दारांना त्या ठिकाणी खऱ्या अर्थाने नेस्तानभूत करतील. आणि मला खात्री आहे की ह्या निवडणुकीमध्ये निष्ठावंत आणि गद्दार अशी लढाई आहे आणि त्याच्यामध्ये सच्चाई आणि निष्ठावंत याचा नक्कीच विजय होईल अशी खात्री मला आहे. खरंच आपण सर्वांनी ऐकलं, विचारे साहेबांना ऐकलं. आम्ही स्वतः विचारे साहेबांचा प्रचार फार जवळून पाहिलेला आहे. आणि एक गोष्ट इथे प्रामुख्याने नमूद करावी वाटेल मला, की ज्यावेळेस प्रचार सभांमधून आम्ही फिरत होतो त्यावेळेस जनतेने प्रचार हातात घेण्याची ही मला पहिली वेळ दिसली. म्हणजे जनता स्वतःहून त्या प्रचार सभांमध्ये आपल्या गाड्या स्वतःहून घेऊन येतात. अगदी लहान लहान मुलांसकट येत आहेत, कारण त्या लहान मुलांना देखील याच वयात निष्ठा शिकली गेली पाहिजे.
अमाप पैसा विरुद्ध निष्ठा असा हा सत्ता संघर्ष आहे. सर्वसामान्य महाराष्ट्रातल्या नागरिकांना, विशेषतः मी ठाणे लोकसभेच्या सर्व मतदारांना, सुज्ञ आणि सुजाण सुशिक्षित मतदारांना आव्हान करतो. आज ज्यावेळेस नवी मुंबई असेल, अगदी बेलापूर असेल, ऐरोली असेल, भाईंदर असेल, मीरा भाईंदर पासून ते सबंध ठाणे शहर, कोपरी पाचपाखाडी, नवळा माजीवाडा इथे राहणाऱ्या सर्व सुज्ञ मतदारांना आणि विशेष करून जे नव मतदार आहेत, ज्यांचं हे यावेळेसचं पहिलंच मत आहे, तुम्ही विचार करा की हे पहिलं मत आपण कुणाच्या पारड्यात टाकणार आहोत. ज्यांनी या महाराष्ट्रामध्ये या सर्व राजकारणाचा चुथडा केलेला आहे किंवा गलिच्छ राजकारणाला जन्म घातलेला आहे, त्यांच्या पारड्यात की निष्ठेच्या पारड्यात? बरं, इथे आपण फक्त निष्ठेच्या आधारावर मतदान मागत नाही आहोत, तर गेल्या 10 वर्षामध्ये झंझावाती विकास कामं ठाण्याने पाहिलेली आहेत. ठाण्याच्या सर्व विकास कामांचा अहवाल मी वेळोवेळी तुमच्या सर्वांसमोर दिलेलाच आहे. त्यानंतरही जवळपास कित्येक विकास कामं अजूनही पूर्ण होत आहेत आणि त्याचा निधी देखील मंजूर करून घेण्याचं काम खासदार साहेबांनी स्वतःच्या त्या भाषणांमध्ये, तुम्ही कित्येकदा खासदार साहेबांना संसदेत बोलताना पाहिलेलं आहे. तर मला सर्वांना पुन्हा एकदा आव्हान करायचे, ज्यावेळेस तुम्ही मतदानाला जाल त्यावेळेस शिवसेना आणि शिवसेनेचं मशाल चिन्ह याच्यावर सर्वांनी प्रामुख्याने कटाक्षाने लक्ष द्या आणि आपला तो मशाल चिन्हाचा आवाज दिल्लीपर्यंत आणि त्या मशालीची झळ दिल्लीपर्यंत पोहोचवा, एवढीच तुम्हा सर्वांना विनंती करतो. सप्रेम सस्नेह, जय महाराष्ट्र. धन्यवाद.